फ्रेंड्स, आजच्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील 4था गुरुवार आणि देवपूजा वगैरे झाली आणि आरुने बघा किती पसारा काढलाय घरात। सगळी खेळण्याची पिशवी खाली ओतून दिली आणि आता खेळत बसला आहे ना शेट। आरू शेट ओ खेळतोयस काय? जेवण नको काय नको चारत होते, जेवण तर नको म्हणत होता नुसता आणि जेवायला नाही काय नाही नुसतं खेळायला पाहिजे। आता बसलाय खेळत बघा आणि मी पण बसले, भांडी घासायची राहिलेत, आत्या कपडे धुते त्यामुळे मग बसले जरा, म्हणलं तिचं कपडे धुवून झाल्यावर मग भांडी घासावी। फ्रेंड्स हे बघा, ही अशी पूजा मांडली मी आणि रांगोळी काढली। तर फळं आणि हार वेणी आणायचे अजून आम्ही आणलं नाहीये, म्हटलं थोड्या वेळाने आणलं का मग ठेवायचं, त्यामुळे बघा अशी पूजा मांडली छान। आणि मोगली लावले, ते मोगलीकडं तर काय आरूचं लक्ष नाही आणि बघा कसा पसारा काढलाय नुसता। आत्ताच गाडी खेळत होता बघा, पूर्ण घरात पसारा आहे, पण म्हटलं आता लगेच नाही आवरायचं, त्याचं खेळून झालं का मग निवांत एकदाच आवरायचं, नाहीतर काढतच राहतो सारखं काय ना काय पसारा, काय काय नाही हिरो। आरू जेवला? काय खाल्लं? हा इकडे बघून बोल, काय खाल्लं? हा बटन, रोज मटन खातो बघा तो, आहे ना? हा छान छान। हा मोठी काय? हा मोठी कार, ती काय तिकडे आहे मोठी कार? हा कोणाची आहे? तुझी? मी बसू गाडीत? बसू बसू का? मामाकडे जाऊ? तू येणार? नको तू नको, बसून जाऊ। कोणत्या गाडीत? ह्या गाडीत? कुठल्या कुठल्या मोठ्या? ह्या गाडीत? कार मध्ये होय, बसून जाऊ। कुठं? कोणाच्या गावाला जाऊ? हा प्रेम, नाव सांगू का मामाला? नाव सांगू? अरुण कोणाला? कोणा? बुबूला? प्रेम कोण म्हणलं मामाला? प्रेम कोण म्हणलं आता? प्रेम कोण म्हणलं? थांब तुझं नाव सांगते मामाला, प्रेम म्हणतो ना, पडशील तसा। तर फ्रेंड्स आम्ही गेलो बाजारात देवीचं सामान वगैरे घ्यायला, तर 5 पुस्तकं, कापूर, अगरबत्ती जे लागणारं सामान होतं ते घेतलं आणि या दादांकडं बरंच काय सामान होतं आणि नेहमी आम्ही याच दादांकडून सामान घेतो। तर पानं वगैरे पण होती आणि माझं सामान घेऊन झालेलं, पण ही दोघं गप्पा मारत होते त्यामुळे मी थांबलेले एका बाजूला। नंतर आम्ही फळं घेतली आणि पोरींला वाटायला केळीसुद्धा घेतली। नंतर हारवेणी घ्यायला गेलो आम्ही। तर गजरा पण मला पाहिजे होता, पण त्यांच्याकडे गजरा नव्हता त्यामुळे आम्ही गजरा नाही घेतला। तर हा बघा आजूबाजूचा परिसर आहे। तिथून नंतर आम्ही स्वीट्समध्ये गेलो, म्हणलं काहीतरी गोडधोड घ्यावं आणि आरूला पण जरा खाऊ घ्यायचा होता त्यामुळे। फ्रेंड्स मगाशी घरी आलो आम्ही, खिचडी खाल्ली आणि बसली, आता व्हिडिओ एडिट करत होते पण जरा बसली आणि म्हटलं आता करावा, सो व्हिडिओ एडिट करते आणि मग थोड्या वेळाने भेटूया। तर आज गुरुवारमुळे आत्या घरी होती आणि आत्या घरी असली की मग मामा पण घरीच असतात, म्हणजे आम्ही सगळे एकत्र असतो त्या दिवशी। आणि ऋदू भाऊजी आलेले। तर फ्रेंड्स लाईट गेली आणि आता मी बसते पुस्तक वाचायला, पोरी बसल्यात पलीकडच्या घरात, तर आता पुस्तक वाचायला बसते आणि आरती वगैरे करून घेते। मग आता लाईट कधी येते काय माहिती, नाहीतर मग अंधारातच पोरींना म्हणजे सुहासनींना जेवायला घालायला लागेल। तर बघा ही अशी पूजा मांडली मी छान।
सगळ्यांचं गिफ्ट होईल. देवाला पण प्रसाद दाखवून घेतलाय. थांबा थांबा, खाऊ नका खाऊ नका. आरुणने सुरुवात केलेली आहे बघा. फोटो काढा. थांबा दर्शन घेऊया देवांचं. थांबसून आपण पाय पडू. तर बऱ्याच वेळानंतर लाईट आली आणि मुली बसल्या जेवायला. तर सगळ्यांना प्रसाद आवडला होता कारण मी तिखट बनवलं नव्हतं, त्यांच्या जोगच बनवलेलं. कारण शक्यतो लहान मुलीच असतात जेवायला त्यामुळे. आणि देवीला पण प्रसाद दाखवून घेतलाय. तर मुलींचं जेवण झाल्यावर त्यांना पुस्तक आणि एक फळ देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि अशी झाली माझी पूजा. तर कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. ओळखता का तुम्ही? कोण आहे? माझाच फोटो दाखवते. धर जाय पदे पाकिटात ठेव दादा. आम्ही आता बसले सगळे जेवायला. आई पण आली. माझा आहे फोटो. माझा फोटो आहे. पाकिट ह्यांचे